सरांनी सांगितलं की तुला गोरेगाव फिल्म सिटीला जायचं आहे रविवारी, आणि तिथं अदलाबदली नावाचा सिनेमा बनतोय फिल्म सिटीमध्ये, आणि जिथं हिंदी बऱ्याच चित्रपटांचं काम चालतं, हम आपके है कौन किंवा मैंने प्यार किया, ह्या चित्रपटांचं शूटिंग जिथं जे सेट सुद्धा आम्ही बघितले होते, तर त्याच्या शेजारी तुला जायचं आहे आणि तिथं म्हणजे काम चालू आहे आणि तुला अशोक सराबरोबर काम करायची संधी. मी तर एकदम शॉक झालो, उडलो. म्हणजे एक खेड्यातला आलेला एक सर्वसामान्य एक शिक्षक होतो मी, आणि पहिलाच शॉट आपल्याला जर अशोक सराफांसमोर द्यायचा आहे तर ते मराठीतले अमिताभ बच्चन मी तरी मानतो त्यांना, आणि आपण सगळेच म्हणतो, आणि खूप मोठे कलाकार आहेत, खूप मोठी व्यक्ती आहे, आणि मग त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आहे म्हटल्यावर मी लिटरली हरकून गेलो होतो. आणि ती संधी कधी येते किंवा कधी तो क्षण येतो असा. हे सगळे छंद जोपासत असताना तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळाला, त्याबद्दल पण थोडंसं सांगा. तर असं आहे की आपण काम करत असताना जर पाठीवर शाबासकीची थाप पडली तर पुढचं काम करण्यासाठी 10 हत्तींचं बळ मिळतं असं म्हणतात. 2016ला मला 2015ला ऍक्च्युली माझी एक इच्छा होती की आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपल्या भागाचे सगळ्यात मोठी व्यक्ती नेते आहेत, आणि मी नेहमी त्यांना बघायचो. त्यावेळेला असं वाटायचं की या माणसाच्या हस्ते मला एक फुल तरी मिळावं कधीतरी. मनात एक सुप्त इच्छा खूप वर्ष होती, आणि तो योग येईल का नाही असं मला वाटायचं. ज्यावेळेला 2015ला तालुका पुरस्कार मिळाला त्यावेळेला सहकुटुंब मला साहेबांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचं भाग्य राजाराम बापू नाट्यगृह इस्लामपूर या ठिकाणी मिळालं, आणि त्याच्या सलग दुसऱ्या वर्षी भावी नाट्य मंदिर सांगली या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श पुरस्कार मला मिळाला, आणि तोही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते मिळाला. तर त्यावेळेला मला 15 ते 16 मिनिटं बोलण्याचं भाग्य मिळालं त्यांच्यासमोर, आणि आयुष्यात जी एक फुल मिळण्याची इच्छा होती ती सलग 2 पुरस्कार मिळून म्हणजे पूर्ण झाली. तर मी स्वतःला प्रचंड भाग्यवान समजतो की आवडत्या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि तो जिल्हा पुरस्कार मिळाला. मित्रांनो, आपल्या आयुष्यातील आपला पहिला गुरु आपली आई असते. ती आपल्याला चालायला, बोलायला चांगले संस्कार आपल्यावर करते. त्याचबरोबर आपल्या आयुष्यातील दुसरा गुरु म्हणजे आपले शिक्षक असतात. ते आपल्याला या जगामध्ये चांगल्या पद्धतीने कसं जगायचं हे शिकवत असतात, व ते हे आपल्यावर चांगले संस्कार करतात. शिक्षकांची भूमिका आपल्या आयुष्यामध्ये फार महत्वाची असते. ज्याप्रमाणे गोळ्याचं मडक्यात रूपांतर ते बनवणारे कलाकार करतात, त्याच पद्धतीनं शिक्षक आपल्याला घडवण्याचं काम करत असतात. व ते शिक्षक जर अष्टपैलू असतील तर आपल्या सर्व सुप्त गुणांना वाव मिळत असतो. आज आपल्याकडे आलेले आहेत श्री शरद पाटील सर, जे ज्ञानदानाच्या कामाबरोबरच अभिनय, गायन, लेखन हे छंद जोपासत आहेत. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच मराठी चित्रपट सिरियलमध्ये काम केलेलं आहे. ते आपल्या छंदाचा उपयोग ज्ञानदानाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी करत आहेत. जाणून घेऊया सरांचा आजपर्यंतचा प्रवास कसा झाला. नमस्कार सर, तुमचं आमच्या कर्तृत्व मंच या शो मध्ये स्वागत आहे. सर्वप्रथम तुमची ओळख व काय करता ते सांगा. माझं नाव शरद बाळासाहेब पाटील असं आहे. माझं मूळ गाव कामेरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. NH4लाच माझं गाव आहे, नॅशनल हायवे नंबर 4ला. मी प्राथमिक शिक्षक आहे व्यवसायानं. 27 वर्ष पूर्ण सेवा झालेली आहे प्राथमिक शिक्षक म्हणून, आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबर सर्वांगीण विद्यार्थी घडवण्याकडे थोडासा कल आहे, आणि त्या दृष्टीने काम चालू. ज्ञानदानाचं काम करत असताना आणखीन कोणकोणते छंद जोपासतात? 1997ला D.Ed पूर्ण केल्यानंतर व्यवसायानं प्राथमिक शिक्षक म्हणून ओघानच प्राथमिक शिक्षक म्हणून जिल्हा परिषद सांगलीमध्ये रुजू झालो. 16 ऑगस्ट 1997 रोजी. तेव्हापासून सातत्यानं 27 वर्ष शिक्षक म्हणून शाळेत काम चालू आहे. त्याबरोबर मला अभिनयाची खूप आवड आजही आहे, सुरुवातीपासून होती. गाणी खूप आवडतात मला. म्हणजे जन्मजात संगीत ही खूप आवडीची गोष्ट राहिली, आणि मग पूर्वी गाणी ऐकता ऐकता गाण्याचा छंद कधी लागला ते कळलं नाही, आणि गायनाची आवड आहे. अभिनयाची आवड असल्यामुळे थोडीशी दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली मधल्या काळामध्ये, आणि कॅमेऱ्याचे अँगल्स आणि
बाकी सगळे अभिनयातले बारकावे जपता जपता पुढे दिग्दर्शनाचाही थोडासा अनुभव आला काम करत असताना. आणि सुरुवातीपासून मला म्हणजे प्राथमिक शाळेपासून मराठी आणि इंग्रजी हिंदी हे विषय भाषा विषय खूप आवडीचे होते. तर त्यातलं ग्रामीण साहित्य मला प्रचंड आवडायचं. बालपण माझं मुंबईतलं आहे, पण मुंबईत शिकताना सुद्धा जेव्हा ग्रामीण एखादा धडा आला की आपोआप मला माझं मन तिकडे वळायचं आणि ते रुची मला निर्माण झाली, आकर्षण वाटलं ग्रामीण साहित्याविषयी. आणि मग ते वाचता वाचता नंतर कॉलेजच्या दिवसांमध्ये लेखनाची आवड निर्माण झाली. आणि मग कॉलेजच्या दिवसापासून थोडीशी लेखनाला सुरुवात केली आणि पुढं ग्रामीण साहित्य लेखन हा माझ्या आवडीचा छंद राहिला. अभिनयाच्या क्षेत्रात नेमकी कशी सुरुवात झाली? मला आजही आठवतं, मी बोरिवली मुंबई या ठिकाणी माझं बालपण गेलेलं आहे. आणि त्या ठिकाणी मी म्युन्सिपाल्टीच्या शाळेत होतो. बृहन्मुंबई महानगरपालिकेची शाळा जे MHB जुनी MHB कॉलनी आहे बोरिवली वेस्टला, तर तिथलं माझं सगळं बालपण आहे. माझ्या मामांच्या घरी मी लहानाचा मोठा झालो. माझे मामा तिथं होते आणि त्यांनी लहानपणीच मला मुंबईला स्वतःच्या घरी घेऊन गेले शिकायला. आणि खऱ्या अर्थानं मला सांगायला आवडेल की माझे जे गॉडफादर आहेत ते माझे मामा आहेत. KD जाधव असं त्यांचं नाव होतं. आणि माझे वडील मी 3 वर्षाचा असताना एक्सपायर झाले. आणि तेव्हापासून हा सगळा जो म्हणजे ज्याला दुःखाचा डोंगर म्हणता येईल तो माझ्या आईनं पेललेला. राजाक्का पाटील असं माझ्या आईचं नाव आहे. आणि एक घराचं वडील म्हणजे आभाळ, ते गेल्यानंतर एका सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलेचं जे हाल होईल ते सगळं तिनं भोगलेलं आहे. आणि त्यामध्ये सगळ्यात मोठा आधार लागला माझ्या मामांचा. आणि ते मला बालपणीच त्यांच्या घरी घेऊन गेले आणि त्यांच्या संस्कारांमध्ये मी वाढलो. आणि त्यामुळं ज्या क्षणी ते मुंबईला घेऊन गेले त्या क्षणी मी मुंबईचा झालो. आणि त्यामुळे मुंबईचे सगळे संस्कार लागले. आम्ही त्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या MHBच्या शाळेत तिथं शिकत असताना मला आजही आठवतं की जवळकर नावाची एक भूमिका मी केली होती एका नाटकामध्ये 5वी-6वीच्या दरम्यान. आणि एक शर्मिला बंड नावाची एक खूप सेंट्रल कॅरेक्टर करणारी एक मुलगी आणि बाकी आम्ही 3-4 5 जणांचं इंटरव्ह्यू टाईप, जसं आपला आता इंटरव्ह्यू चालू आहे तर इंटरव्ह्यू टाईपच ते नाटक होतं. आणि ते प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह बोरिवलीमध्ये आहे. मग तिथे ते त्याचं सादरीकरण होतं. आणि पहिल्यांदा आयुष्यात मी असं बघितलं की पुढे एक 4-5 हजार सारखा ऑडियन्स बसलेला आहे. आणि एवढ्या बालवयात मला त्या नाटकात काम करायला मिळालं शाळेच्या वतीनं. आणि त्या नाटकात काम केल्यापासून मला अभिनयाची आवड निर्माण झाली. आणि रंगमंच, व्यासपीठ याच्याविषयी खूप आकर्षण निर्माण झालं. आणि केवळ आकर्षण नव्हे तर जे ज्याला म्हणतात की सभाधीटपणा हा मला तिथं गवसला असं मी म्हणेन. आणि त्यानंतर त्याच्याच दुसऱ्या वर्षी एक समूह नृत्य वैशाली दिगंबर सावंत नावाच्या बाई मला होत्या. मी तुमच्या माध्यमातून त्यांच्या चरणाला वंदन करेन की त्या माझ्या दुसऱ्या आई झाल्या. म्हणजे जेव्हा बोरिवलीत शिकताना माझी आई जवळ नसायची, मला खूप आठवण यायची तिची. तर त्यावेळेला त्या बाईंनी माझ्यावर म्हणजे अक्षरशः आईसारखं प्रेम केलं आणि मला माझ्या आईची उणीव जाणवू दिली नाही तिथं. मला आजही आठवतं, संजय नावाचा माझा एक वर्गमित्र होता. त्याच्या हातात त्या बाई किल्ली द्यायची आणि मध्ये मध्ये म्हणायची की घरी जा, ओट्यावर जेवण ठेवले आणि शरदला पोटाला म्हणजे जेवायला घाल सगळं आणि तू त्याला पूर्ण पोट भरेल एवढं खाऊ घाल, त्याला दुपारच्या सुट्टीत भूक लागली असेल आणि मग तू ये. म्हणजे जीवापाड प्रेम केलं बाईंनी. आणि मग माझ्यातल्या एक जो अभिनयाचा गुण होता आणि गायनाचं होतं त्यांनी हेरलात त्या ठिकाणी. आणि मार्गदर्शकाची प्रचंड गरज असते. बरोबर है ना. तर त्यांचं कदाचित मार्गदर्शन मिळालं नसतं तर पुढं मी घडू शकलोही नसतो कदाचित. त्यांनी जाणवून दिलं की तुला अभिनय चांगला येतोय आणि गायन वगैरे त्यात आवड आहे तुला, तर तू त्या दृष्टीनं थोडंसं भविष्यात बघ. आणि एक समूह नृत्य जे बसवलं होतं कोकणी गोवन असं गोव्याचं ते गीत होतं, गे गे गो साहेबा माका नाका गो माका नाका गो, ते शब्द होते. आणि ते हृदयात म्हणजे असे कोरले गेले की ते आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या सोबत ते राहतील. आणि तिथं माझ्या म्हणजे गाण्याची आवड, म्युझिकची आवड तिथं निर्माण झाली.
आणि अभिनयाची आवड तुम्हाला म्हणालो मी की जवळकर नावाची भूमिका जी प्रबोधनकार ठाकरेमध्ये केली, तिथून सावंतबाईंनी माझ्यामध्ये ती बिंबवली आणि तेव्हापासून सुरुवात झाली. आजपर्यंत नेमक्या कोणकोणत्या चित्रपटामध्ये व सिरियल मध्ये काम केलं आहे तुम्ही? तसा मी प्रचंड भाग्यवान व्यक्ती राहिलो साहेब. कारण जिल्हा परिषद सांगलीकडे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्य करत असताना माझा एक नेहमी कल राहिला की एक टिपिकल फक्त एक कल्ली वर्गात धडी शिकवणारा शिक्षक एवढीच आपली मर्यादा न राहता जे निसर्गानं मला दिलेलं आहे, जो ठेवा दिलेला आहे किंवा जे टॅलेंट दिलेलं आहे ते नोकरी करत करत किमान आपण जपू शकतो, ते जगू शकतो, ते आपण आपल्या सोबत वाढवू शकतो असा कल राहिला. त्याचा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टीने मी शिक्षण क्षेत्रात किंवा शाळेत काम करत असताना पाहत गेलो. आणि मग जेव्हा सुट्ट्या मिळतील किंवा उन्हाळ्याची सुट्टी सुदैवानं आम्हाला बऱ्याचदा मिळते, दिवाळीच्या सुट्टीत थोडासा आपल्याला अवधी मिळतो किंवा रविवारी शनिवारी सुट्टी मिळायची, तर या मोकळ्या कालावधीचा उपयोग मी माझ्या स्वतःच्या जे छंद आहेत किंवा अभिनय आहे, गायन आहे, याच्यासाठी करण्याचं ठरवलं. म्हणजे उगीच रविवारी सुट्टीत घरी आराम करत राहा किंवा वेळ दौडा यापेक्षा मी ही आपली जी कला आहे ती विकसित करण्याकडे थोडंसं कल दिला. आणि मग जर साहेब कसं आहे, आपल्याला जर आवड असेल तर सवड होते असं म्हणतात. आणि मग ज्याच्याकडे थोडंसं एखाद्या क्षेत्राची आवड आहे तर त्या दिशेने तो प्रयत्न, तहान लागलेला माणूस नेहमी पाण्याकडे पळतो. तर मला सुरुवातीपासून अभिनयाची, गायनाची अशी तहान होती. मी शालेय जीवनात सुद्धा स्वतःमध्ये असं समजायचं की म्हणजे एक विनोदाचा भाग होईल, पण अमिताभ बच्चनचा चित्रपट बघताना मी त्याच्या ठिकाणी स्वतःला समजून मीच अभिनय करतो की मीच अमिताभ बच्चन आहे असं वाटायचं. आणि शाहरुख खान ज्यावेळेला सुपरस्टार झाली त्यावेळेला असं वाटायचं की अरे भविष्यात जाऊन मला शाहरुख खान व्हायचं आहे किंवा शाहरुख खान सारखं आपल्याला काहीतरी करायचं आहे असं त्यावेळेला एक वाटायचं आवड. पण आपल्या प्रारब्धात परमेश्वरानं जे लिहिलेलं असतं तिथपर्यंत आपण ते करू शकतो. आपण आपल्या मर्यादा किंवा आपलं जे क्षेत्र आहे ते निवडून त्याच्यामध्ये आपले जे मंजिल म्हणतो किंवा जे उद्देश ते गाठू शकतो. पण जेव्हा तुम्ही नोकरीत येता, विशेषतः करून सरकारी नोकरीमध्ये येतात, त्यावेळेला तुम्हाला निश्चितपणे बंधन येतात, ते सांभाळून आपल्याला सगळं करायचं असतं. तर मी सुट्टीचा आणि रविवारचा कालावधी अभिनयाकडे देण्याचं ठरवलं. आणि मला प्रमोद प्रभुलकर नावाचे जे गणप्या गावडे चित्रपट आहे त्याचे डायरेक्टर ते माझे गुरु मला मिळाले. जतला नोकरी करत असताना सांगलीत ते अभिनय प्रशिक्षण त्यांनी सुरू केलं पहिल्यांदा. आणि मला असं आठवतं की त्या काळात 2000 रुपये फी होती त्याला, पण एक पेपरमध्ये जाहिरात आली की असं असं प्रशिक्षण होणार आहे अभिनयाचं आणि त्याला इच्छुक लोक घेऊ शकतात भाग. मी सुरुवातीला सांगली आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी ग्रामीण स्तरावर ते अभिनय प्रशिक्षण होते. मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी जाणं शक्य नाही आपल्याला, तिथं ती प्रशिक्षण होतात हे मी ऐकून होतो, पण इथं होतं त्याचा लाभ घेऊया असं माझं झालं. आणि ती प्रशिक्षण शनिवार रविवारी असायची सुट्टी, म्हणजे सोमवार ते शनिवार मी शाळेत काम करायचो आणि 2 जे हक्काचे दिवस आहेत शनिवार रविवार ते मी अभिनय प्रशिक्षणासाठी सलग 1 वर्षभर देत होतो. म्हणजे कुठली सुट्टी त्यावेळेला भोगली नाही मी. आणि सरांकडे ऍडमिशन घेतलं, त्यांचा आशीर्वाद घेतला आणि 350 मुलांमध्ये मी त्या सरांचा आवडता विद्यार्थी झालो आणि त्यांनी मला खूप जवळ धरलं आणि अभिनयातली बारकावे मी त्यांच्याकडून शिकू शकलो. सांगली शहरामध्ये आम्ही जवळजवळ 73 डॉक्युमेंटरीज केल्या. आणि एक माझ्याकडं 360 कॅमेरा होता, आजही मला आठवतंय, पॅनासॉनिकचा. आणि त्या कॅमेऱ्यावर आम्ही सांगली शहर आणि परिसरामध्ये लोकल आर्टिस्ट घेऊन, ज्यांना अभिनयाची आवड होती त्यांना घेऊन, आणि काही सिरियल याच्यामध्ये मी काम केलं स्वतः, लघुनाटिकांमध्ये किंवा लघुचित्र डॉक्युमेंटरीजमध्ये. तर अशा 73 डॉक्युमेंटरीज आम्ही केल्या. आणि त्यावेळेला मला नेमकं कळलं की कॅमेरा ऑपरेट कसा करायचा, कॅमेरा वर्क कसा होतो, पॅन कसा होतो, राईट लेफ्ट पॅन कसा होतो, 2 शॉट कसा, 3 शॉट कसा आणि क्लोजअप कसा, हे सगळे बारकावे सरांनी मला शिकवले. आणि सांगायला तुम्हाला आनंद वाटेल की पहिल्यांदाच मला त्यांनी सांगितलं की अरे मुंबईत एक चित्रपट बनतोय आणि ज्युनियर मेमो त्याचे डिरेक्टर आहेत. ज्युनियर मेमो म्हणजे राजेश खन्नांबरोबर ज्यांनी काम केलं की जवानी हो दिवानी तू जिंदाबाद हे गाणं केलं, आणि त्याच्यामध्ये जो टेकडीवर नाचणारा छोटा मुलगा ते ज्युनियर मेमो साहेब, आणि भविष्यात त्यांनी खूप कामं केली, आप सगळ्या लोकांना माहिती आहे. तर ते त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आणि सचिन पिळगावकर साहेब आणि अशोक सराफ हे लीड कास्ट होते.
तेजा देवकर होत्या त्याच्यामध्ये, तर आनंद अभ्यंकर होते, विजू खोटे होते. तर सरांनी सांगितलं की तुला गोरेगाव फिल्म सिटीला जायचं आहे रविवारी, आणि तिथं अदला बदली नावाचा सिनेमा बनतोय फिल्म सिटीमध्ये, आणि जिथं हिंदी बऱ्याच चित्रपटांचं काम चालतं, हम आपके है कौन किंवा मैंने प्यार किया, ह्या चित्रपटांचं शूटिंग जिथं जे सीट सुद्धा आम्ही बघितले होते, तर त्याच्या शेजारी तुला जायचं आहे आणि तिथं म्हणजे काम चालू आहे आणि तुला अशोक सराबरोबर काम करायची संधी. मी तर एकदम शॉक झालो, उडलो. म्हणजे एक खेड्यातला आलेला एक सर्वसामान्य एक शिक्षक होतो मी, आणि पहिलाच शॉट आपल्याला जर अशोक सराफां समोर द्यायचा आहे तर ते मराठीतले अमिताभ बच्चन मी तरी मानतो त्यांना, आणि आपण सगळेच म्हणतो, आणि खूप मोठे कलाकार आहेत, खूप मोठी व्यक्ती आहे. आणि मग त्यांच्या सोबत काम करण्याची संधी आहे म्हटल्यावर मी लिटरली हरकून गेलो होतो. आणि ती संधी कधी येते किंवा कधी तो क्षण येतो असं. आणि माझ्या बरोबर माझे मित्र होते हास्य सम्राट अजित कुमार कोष्टी वगैरे, ते आम्ही एका बॅचची सरांचे विद्यार्थी. सांगलीतले 5-6 जण गोळा करून आम्ही मुंबईला गेलो आणि तिथं सीन लागले. आम्ही पोहोचलो फिल्म सिटीला वगैरे, डिरेक्टरना भेटलो. त्यांनी सांगितलं की आपको प्रमोद जी ने भेजा है तो आज ही आप सुरू करते. तर अशोक सराफ हे वेळेचे एकदम पाबंद माणूस. 10 वाजता त्यांचा तिथला टाइम होता येण्याचा, तर ते बरोबर 9:45 हजर होते अगोदर. आणि आम्ही एक 9:15 दरम्यान काहीतरी गेलो होतो. तर आम्ही गेल्यानंतर अशोक सराफ साहेबांची एंट्री झाली आणि ते आले, आमच्यासारखे अगदी तिथं समोर बसले, आणि आम्हाला त्यांच्यावर बोलण्याचा मोह आवरेना. तर मी आयुष्यात सुरुवातीला अशोक सराफांना पाहिलं, एवढा मोठा माणूस आणि इतक्या साध्या पद्धतीने बसलेला आहे, कुठलाही मोठेपणा नाही, कुठला रुबाब नाही, कुठला गर्व नाही, अहंकार नाही. ठीक. तर या माणसाकडनं खूप शिकण्यासारखे आहे. मग त्या 5 जणांचं नेतृत्व अर्थात मी करत होतो, त्यामुळं मला थोडंसं सबाधीटपणा तर होता. आणि जर व्यक्तीवर संवाद करायचा तर आपण थोडंसं समोर जाऊन बोललं पाहिजे, म्हणून मी त्यांच्या जवळ गेलो आणि म्हणालो की नमस्कार, मी एक यातला ज्युनियर आर्टिस्ट आहे, या तुमच्याबरोबर सीन करायला आलोय, मग थोडंसं तुमच्यावर संवाद करायची इच्छा आहे, आपण बोलू शकतो का? अरे बस ना, असे म्हणाले. आणि शेजारी खुर्ची जी होती तिथं बसायला सांगितलं, आणि तिथं बसलो मी. मला आजही आठवते, जोपर्यंत तिकडं म्हणजे सेट लागायचा होता तोपर्यंत अर्धा तास आम्ही गप्पा मारत होतो. बरोबर, बराच वेळ दिला ते. अर्धा तास माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला अशोक सराफ साहेबांनी दिला, आणि आम्ही एकंदरीत त्यांच्या प्रवासाबद्दल किंवा अभिनय कसा करावा याबद्दल, आणि एकंदरीत खेड्यातून आलेली मुलं चमकण्यासाठी, इंडस्ट्रीत काम करण्यासाठी काय करावं लागेल, यासाठी स्ट्रगल कसा करावा, या सगळ्याचे बाळकडू त्यांनी तिथं आम्हाला दिलं. सोबत विजू खोटे पण होते आणि आनंद अभ्यंकर पण होते, जे आमच्याबरोबर सीन मध्ये पण होते. असं 2 दिवस चित्रीकरण त्याचं झालं. अदला बदली नावाचा चित्रपट केल्यानंतर मग मला थोडासा आत्मविश्वास आला, आणि माझे 29 क्लोजअप लागले त्या चित्रपटामध्ये. आणि अदला बदली चित्रपटानंतर सुंदर माझं घर नावाचा चित्रपट प्रमोद प्रभुलकर सरांनीच केला, ज्यामध्ये आई कुठे काय करते चे लीड कास्ट जे आहेत त्यांच्या पत्नी सौभाग्य होते आहेत. तर त्याही चित्रपटाच्या प्रमुख होत्या मधुराणी गोखले प्रभुलकर, ज्यांना संपूर्ण महाराष्ट्रात आईच्या भूमिकेत ओळखतो. तर त्या आमच्या चित्रपटाच्या प्रमुख नायिका होत्या, आणि मी त्यांच्या मोठ्या भावाचा रोल करत होतो. 20 दिवस चित्रीकरण आमचं चाललं पालशेतला, पालशेत रत्नागिरी गुहागरला आम्ही राहत होतो. आणि तो एक चित्रपट केला, त्यामुळं बऱ्यापैकी आत्मविश्वास बळावला चांगला. आणि नंतर चित्रपटांची सुरुवात झाली. स्मिता तांब्यांबरोबर मी एक चित्रपट केला. अनिकेत केळकर सर, म्हणजे मोठं नाव आहे मराठीमध्ये, त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. दिलीप प्रभावळकर होते, वंदना गुप्ते ताई यांच्याबरोबर सुद्धा काम करण्याची संधी मिळाली मला. त्यामुळे असं करत करत जवळजवळ 13 ते 14 चित्रपट झाल्याने नंतर मला नामी संधी चालून आली. तुझ्यात जीव रंगला नावाची मालिका झी मराठीला खूप प्रचंड गाजली. आणि ती मालिका बघताना मला आजही आठवत, माझ्या घरात मला असं वाटायचं की त्याचं टायटल सॉन्ग मला खूप आवडायचं, आणि त्या मालिकेत आपल्याला एखादा रोल मिळाला तर खूप बरं होईल असं माझी इच्छा होती, मला वाटलं. पण घरी बसून ते रोल मिळणार, काम हे शोधावं लागतं. तुम्हाला ज्या क्षेत्रात काम करायचं असेल तर तुम्ही त्याच्यासाठी धडपड करावं लागेल. म्हणजे तुम्ही घरात झोपाल आणि परमेश्वर कुठून तरी तुम्हाला देईल असं होणार नाही. मग त्या दृष्टीनं मी ठरवलं की आपण तिथं सेटवर जाऊया.
मग माझ्या सहकुटुंब मी पन्हाळ्याला गेलो होतो आणि कुणालाही न सांगता मी गाडी इस्लामपूरकडे वळवण्याऐवजी, मी इस्लामपूरमध्ये राहतो, मी पत्ता काढून जिथं चित्रीकरण चालू होतं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, कोल्हापूरला त्याचं चित्रीकरण सुरू होतं, तर वसरडे नावाचं गाव आहे आणि तिथं मला आठवतं की गाठ नावाचे जे व्यक्ती आहेत, कुटुंब आहे, त्यांचा तो वाडा आहे, जो गाजलेला वाडा त्याच्यात. आणि त्या वाड्यात जवळ गेलो आणि पाठीमाग कुटुंब विचारत होते की मंडळी आमची विचारायला लागली की या दिशेला कुठे निघाले, तर बोललो ठीक आहे जाऊयात, गेल्यावर तुम्हाला कदाचित समजेल. गेलो आणि तिथं खरंच चित्रीकरण सुरू होतं आणि तेव्हा मला समाधान वाटलं की बाबा आज लोकेशन इथंच आहे आणि आल्यासारखं सांगतो. तर बराच वेळ थांबलो, ते सगळे पडदे वगैरे लावलेले होते, आतमध्ये एंट्री कोणाची नव्हती आणि वहिनी साहेबांचं आणि रानात असं शूटिंग तिथं चालू होतं. ज्यांना मी रोज सिरियल मध्ये टीव्हीवर बघायचो त्यांना मी असं खिडकीतनं बघितलं की त्यांचे चेहरे ते आतमध्ये चित्रीकरण सुरू आहे. अरे वा, त्यांना प्रत्यक्ष बघायला आपल्याला मिळालं. आणि मधला ज्यावेळी लंच ब्रेक झाला त्यावेळी त्याचे एक सहाय्यक दिग्दर्शक आहेत, ते बाहेर आले आणि ते गर्दी हटवायला लागले. गर्दी हटवताना मला अगदी म्हणजे धाडस माझ्या मनात आत्म्यापासून असं वाटलं, माझ्यात एक धाडस आला आणि डायरेक्ट जाऊन त्यांना भेटलो आणि त्यांना म्हणलं की सर नमस्कार, मी असा एक ऍक्टर आहे आणि मला या सिरियलमध्ये काम करायची इच्छा आहे, तर मला काम मिळेल का. तर त्यांनी बघितलं आणि म्हणाले, वारके नावाचे होते ते, वारके. तर मला म्हणाले कुठून आलात तुम्ही, तर मी बोललो मी इस्लामपुरात आलो. यापूर्वी काय केलं, तर मी म्हटलं की अशोक सराफांबरोबर काम केलं, दिलीप प्रभावळकर साहेबांच्या बरोबर काम केलं आणि मधुराणी बरोबर काम केलंय मी. तर मला या विजू खोटेजी यांच्याबरोबर सगळे काम केलंय मी, पण ही सिरियल तुमची खूप चांगली चालली आहे, महाराष्ट्रात 1 नंबर सिरियल आणि याच्यात कोणता तरी रोल मला करायची इच्छा आहे. तर ते म्हणाले ठीक आहे, माझा नंबर घ्या आणि मला तुमचा प्रोफाईल पाठवा, तुमचे फोटो पाठवा आणि योग्य ज्यावेळेला कॅरेक्टरचं हे असेल, गरज असेल त्यावेळेला मी तुम्हाला सांगेन. त्यांनी मला नंबर दिला त्यांचा आणि मी आलो तिथून घरी मंडळीला वगैरे, त्या अनादाना वगैरे ऍक्टरना बघून घरचे पण खुश झाले की ते म्हणाले की तुम्हाला म्हणजे असं कसं अचानक धाडस वगैरे. म्हटलं ज्याला कामाची इच्छा आहे तो शोधणारच. तर मी घरी आलो आणि त्यानंतर तब्बल 1.5 महिना गेला सर. आणि 1.5 महिन्यानंतर मला अचानक फोन आला आणि ते म्हणाले की तुझ्या जीवरंगलाच्या सीटवरून वारके बोलतोय. डायरेक्ट हा, आणि असा एक रोल आहे आणि वकिलाचा रोल आहे आणि तो तुम्ही कराल का. तर पुन्हा एकदा माझ्यासाठी दुसरा तो ब्लास्ट होता, शॉक होता. तर मी म्हणालो की कराल का, म्हणजे मी नक्की ऍब्सोल्युटली नक्कीच करणार. तर मला असं पाहिजे की मला त्याच सिरियलमध्ये काम करायचं आणि ते जे विचारतायत तर सिरियल तीच आहे का वेगळी, यासाठी सिरियल कोणती आहे, हीच आपली तुझ्या जीवनात. हो म्हटलं नक्कीच करेन मी. ठीक आहे, उद्या सकाळी 8 वाजता तुम्ही या, तुमचा प्रोफाईल सगळा पाठवून द्या, फोटो वगैरे. मग अगोदर फोटो त्यांना सेंड केलेले होते, त्याच्यावरूनच त्यांनी ऑडिशन म्हणजे ती माझी पासआउट केली होती आणि मग त्यांनी मला बोलवलं. दुसऱ्या दिवशी 8 वाजता पोचायचं आहे म्हणाले. मी 8 वाजता बरोबर सेटवरती पोहोचलो. बाकी कोण आलेले नव्हते, पहिला जाणारा व्यक्ती मी होतो तिथे. आणि 8:15 दरम्यान अंजली, ज्या त्याच्या मुख्य नायिका होत्या अक्षय देवधर, त्या आल्या. एक आर्टिस्ट यायला लागले आणि आल्यानंतर बाहेरचं जे गेट आहे ते बंद केलं सगळे आल्यानंतर. आणि नंतर मग क्राऊड महाराष्ट्रभरातले लोक यायचे आणि मी आतमध्ये होतो आणि ते सगळा क्राऊड बाहेर होता. तेव्हा मला खूप अभिमान वाटला की एक दिवस मी या क्राऊडच्या बाहेर होतो आणि आज मी आत आहे. आणि नंतर शूटिंग सुरू झालं, वकिलाचा रोल मिळाला मला आणि ऍक्च्युली तो विलनचा वकील होता, नंदिता वहिनीचा. आणि तो राणाची जमीन वहिनी साहेबांच्या नावावर करतो वकील असा होता. आणि जे त्या सासऱ्यांना नक्की म्हणजे मंत्री असतात राणादाचे वडील, त्यांना आवडत नसतं. तर असा तो रोल होता, तो मला खूप आवडला. आणि त्याचे जेव्हा क्लोजअप लागले त्यावेळेला खूप धमाल आली मला काम करताना. असे तुमचा जसा लाईट पडला तसे 4 बाजूने आणि वरून टॉपचा लाईट पडला होता आणि फक्त आपला फेस होता आणि डायरेक्ट माझ्यावरती क्लोज होता तो. आणि त्याच्यानंतर तो एपिसोड शूट झाला आणि मला म्हणाले की 8 दिवसानंतर तुमचा तो लागेल आणि मी तुम्हाला सांगेन कधी लागणार. ठीक आहे बोलू. आणि ज्यावेळेला तो ऍक्च्युअल लागला, तुम्हाला वाटतं शनिवार होता काहीतरी, आणि त्या दिवशी तो एपिसोड लागला आणि माझे जवळजवळ 25-30 क्लोज त्यामध्ये लागले. आणि राणादा, अंजली, त्यांचे वडील, वहिनी साहेब, मी आणि गोदाक्का असा तो सीन होता. आणि ज्यावेळेला
ते क्लोज लागले आणि एवढ्या मोठ्या स्क्रीनवर फक्त माझा क्लोज दिसला. त्यावेळेला महाराष्ट्रभरातनं जवळजवळ 200-300 फोन आले त्या दिवशी. बरोबर. आणि रात्री 10-12 वाजेपर्यंत झोपू देत नव्हते लोक इतकं, आणि त्यांना काम आवडलं. तर हे ऐकताना खूप छान वाटलं मला. तिथनं पुढे सुरुवात झाली. मग जुळता की नावाची एक सिरियल केली. असे बरेच सिरियल करत आता 8-10 सिरियल झाले. आणि अभिनय क्षेत्रात म्हणजे समाधानकारक थोडंसं सेट होतं आलंय. आणि इथनं पुढे त्याच्यामध्येच म्हणजे लाईफ टाईम आयुष्यात शेवटच्या क्षणापर्यंत अभिनय क्षेत्रात काम करायची इच्छा आहे. ज्ञानदानाच्या कामाबरोबरच अभिनयाचा छंद जोपासलाय, त्याचबरोबर गायन हा पण छंद तुम्ही जोपासलाय. गायन क्षेत्राबद्दल किंवा त्या छंदाबद्दल थोडंसं सांगा. संगीत ही खूप मोठी शक्ती आहे असं माझं म्हणणं आहे. जसं सूर्य उगवतो आणि साऱ्या सृष्टीला प्रकाश देतो, ऊर्जा देतो, बळ देतो, आणि त्याच्या शक्तीवरच सगळी सृष्टी जिवंत राहते. ठीक आहे. वारा आपल्याला ऑक्सिजन देतो, श्वास देतो, तेव्हा आपलं जीवन पुढे जातं. ठीक आहे. झाडं सावली देतात, हिरवीगार म्हणजे त्याची जी सावली आहे, हिरवीगार पानाने आपल्या नेत्रांना शांती देतात. संगीत ही तेवढ्याच ताकदीची शक्ती आहे असं माझं म्हणणं आहे. की संगीत हे जीवनाला आधार देतं, आकार देतं, आणि जीवनाला खऱ्या अर्थानं रूप देतं, रंग देतं, रस देतं. जर संगीत नसेल तर माझ्यासारख्या एका रसिक माणसाला म्हणा, किंवा एका थोडंसं संगीत किंवा कलेचा जो आसक्ती असणारा व्यक्ती आहे, त्याचं जीवन अपूर्ण राहून जाईल हे मानणारा व्यक्ती आहे. त्यामुळे मला लहानपणीपासून म्युझिक खूप आवडायचं. पक्षी सुद्धा जर चिवचिवाट करत असेल तर त्याच्यामध्ये संगीत ऐकायला मिळायचं. झरे झुळझुळ वाहत असतील तर त्याच्यामध्ये एक वेगळं म्युझिक आहे. आपण जर बारकाईने बघितलं तर हे खूप कानाला आनंद देणार आणि आपल्याला आत्मिक सुख देणाऱ्या या गोष्टी आहेत. तर जन्मापासून मला म्युझिक, संगीत हे खूप तरी माझ्या आवडीचं सगळ्यात जवळचं क्षेत्र आहे असं मला वाटत राहिलं. आणि त्यामुळं चित्रपटातली गाणी हे तर मग ते आर्टिफिशियली तयार केलेली असतात आपल्याला ऐकायला, आणि आपल्या कानाला गोडवा वाटावा, ठीक आहे, रसग्रहण व्हावं, आनंद मिळावा, यासाठी ऍक्च्युअली तयार केलेले असतात. मग ती का नाही आवडणार? ती तर खूपच आवडतात. लहानपणीपासून गाणी ऐकायला आवडायची, आणि 8वी-9वीच्या वयापर्यंत ही आवड ऐकण्यापर्यंत होती. त्यानंतर असं एक वाटायला लागलं की अरे पण गाणी गुणगुणायचो मी. तरी गाणी गुणगुणता असं वाटलं की अरे पण गाणी गायचा प्रयत्न केला तर काय होईल. मग तो आवाज कसा असेल हे मात्र निसर्गावर आहे ना. बरोबर. ते काय आपल्याला देणगी असावी लागते. पण सुदैवानं देवानं चांगला गळा दिला होता, आणि मग ही गाणी ऐकता ऐकता मी गुणगुणायला लागलो, आणि नंतर ती गाणी पूर्ण म्हणायला लागलो. आणि मग राज कपूर साहेबांची असतील, जे मुकेशजींनी गायलेली गाणी, किंवा किशोर गांची स्पेशली मला जास्त आवडतात. आणि नंतरच्या काळात जेव्हा आशिकी चित्रपट सुपरहिट झाला तेव्हा त्याच्यानंतर कुमार सानू साहेबांची वगैरे गाणी आवडायला लागली. आणि मला मी सर्व प्रचंड भाग्यवान समजतो की एक त्या गायकीमधली सुद्धा व्हर्सॅटिलिटी जी असते, तर वेगवेगळ्या गायकांची गाणी मला गायला आवडतात, आणि ते जमायला लागले. असा गळा परमेश्वराने दिला, त्याबद्दल मी परमेश्वराचे आभार मानतो. आणि नंतरच्या काळात मित्र वगैरे म्हणायला लागले की तुझा आवाज चांगला आहे, असं बरं वाटतंय. तर मग गाणी ऐकायची, आणि नंतर ती आपल्या मुखातनं बाहेर काढायची, आणि ती गाऊन त्यातला आनंद घ्यायचा, हे छंद निर्माण झाला. आणि मग तो प्रवास गायक म्हणून किंवा गायनाचा प्रवास सुरू झाला. आणि आज आपल्या घरी जवळजवळ 2-2.5 लाख रुपये खर्च होऊन थोडासा आवाजाचा सेटअप लावून स्टुडिओ स्वतःच्या स्वानंदासाठी तयार केलेला आहे, जिथं अनेक मित्र येतात माझे आणि गाण्याचा रियाज करतात. रियाज खरं तर खूप मोठी गोष्ट आहे, पहाटे पहाटे करायलाच पाहिजे ज्याला गायनाची आवड आहे. मग स्मिता तांबे, अनिकेत केळकर ही लोक माझ्याकडे येऊन म्हणजे रात्रभर आम्ही गाणी म्हणत होतो. त्यानंतर आदरणीय जयंतरावजी पाटील साहेब, जे आपल्या जिल्ह्याचे आणि महाराष्ट्राचे मोठे नेते आहेत, त्यांचे पाय आपल्या स्टुडिओला लागले. आणि त्यामुळं खूप त्या क्षेत्रात सुद्धा आनंद खूप मोठ्या प्रमाणात मिळवता आला. आणि माझं एक तत्व आहे साहेब, आपलं जीवनाचं ध्येय हे आनंद घ्या आणि आनंद द्या हे असलं पाहिजे. तुम्ही स्वतः हसा, दुसऱ्याला हसवा, स्वतः तुमच्या कलेने आनंदी राहा, जीवनाचा, निसर्गाचा, सगळ्याचा आनंद घ्या,
आणि तो आनंद कलेच्या रूपाने तुमच्या वाटा लोकांना लिव्ह अँड लेट लिव्ह या कन्सेप्टवर माझं आयुष्य तरलेलं आहे. आणि मी आपलं जे जीवन आहे ते दुसऱ्यांना ची सेवा करण्यासाठी, मग ते संगीताच्या माध्यमातून, अभिनयाच्या माध्यमातून असो, पण या माध्यमातून दुसऱ्याला आनंद देण्यासाठी आपल्याला परमेश्वरानं हे कला दिलेले आहेत असं मी मानणारा व्यक्ती आहे. आणि मग त्या गायनाच्या माध्यमातून सुद्धा लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न सुरू असतो. आणि आतापर्यंत 1000 ते 1500 कार्यक्रम गायनाचे महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी आपण करू शकलो. आणि ते आता चालू आहेत. ज्ञानदान, अभिनय, गायन या छंदाबरोबरच तुम्ही 2 मराठी ग्रामीण कथा संग्रह लिहिलेले आहेत. हा लेखनाचा छंद पण तुम्ही जोपासता, त्याबद्दल थोडंसं सांगा. शाळेत असल्यापासून जे मराठी विषयातले पाठ असायचे किंवा धडे असायचे ते खूप आवडायचे. आणि त्याच्यामध्ये मला रामायणला खूप आवडायचं. ते वाचताना मी असं होतं की छोट्या बालकथांची पुस्तकं सुरुवातीला लहानपणी चांदोबा वगैरे मुंबईत मिळायचे आमच्याकडे. तर ते वाचताना मी त्याच्यामध्ये पूर्ण हरवून जायचो. म्हणजे एकदा का पुस्तक छोटं हातात, छोटी पुस्तक असायची 10-15 पानांची. मी कदाचित मला आजही आठवते, मी आमचे शेजारचे मोरे काका होते, बागवे काका होते, गावडे काका होते, काशीद काका होते, त्यांच्या घरी बसायचो. आणि एखादं पुस्तक हातात पडलं की मी कुठं बसलो हे मला लक्षात राहायचं नाही. आणि मग ते कंटिन्यू वाचत अर्धा तास एकदा त्यांच्याच घरी बसलो असं. आणि ते पुस्तक शेवट झाल्याशिवाय किंवा संपल्याशिवाय मला ते ठेवू वाटायचं नाही. मग संपल्यावर मला कळायचं कारण मी दुसऱ्यांच्या घरी बसलो. पण ते 4थी-5वीच्या वयात तेवढी मॅच्युरिटी पण नव्हती. आणि आम्ही एक कुटुंब असल्यासारखं राहायचो त्या मजल्यावरचे. आणि मग ते शालेय जीवनात जेव्हा ते धडे यायचे, त्यातल्या त्यात ग्रामीण भागातले जे धडे असायचे, काय होतं ना, माझी आई गावी राहायची, माझी बहीण गावी असायची कामेरीमध्ये. आणि मी मुळात तिथनच गेलेलो होतो तिकडे. ठीक आहे. तर मला एक आकर्षण असं होतं की खेड किंवा जे गाव आहे ते माझं डेस्टिनेशन, ते माझं शेवटनंतर तिथं जायचं आहे मला. कारण तिथनं मी आलोय. बरोबर. ठीक आहे. आणि माझी आई तिथं आहे, माझी बहीण तिथं आहे, तर माझं मूळ तिथं आहे आणि मला तिथं जायचं आहे. मग हे मला शहरात दुसरं कुठे मिळायचं नाही, ते फक्त धड्यात मिळायचं. आणि एखादा 5वी-6वीला किंवा 4थी-5वीला असा धडा आला जो ग्रामीण भागातला आहे, तर ते मला खूप आवडायचं. आणि त्याच्या मला आजही आठवतंय, किर्लोस्करवाडी या स्टेशनवर आणि तिथल्या किर्लोस्करांचा जो कारखाना आहे त्यावर आधारित एक पाठ होता. आणि तो मला प्रचंड आवडायचा. का तर मी पहिल्यांदा जाताना किर्लोस्करवाडी स्टेशनवर गाडीला बसलो होतो, रेल्वेला. आणि हे माझ्या गावाकडचं कुठलं तरी आहे ह्याची आवड निर्माण झाली. आणि पुढच्या काळात शेती, पिकं, पाट, शेतातले पाण्याचे, ठीक आहे, वेगवेगळी फळं किंवा कौलारू घरं, आणि त्याबरोबर खेड्यात असणारा माणसांच्यातला मायेचा ओलावा, या गोष्टी प्रचंड आकर्षित करत राहिल्या. आणि त्या पद्धतीचे धडे मी जास्तीत जास्त वाचायचो. आणि तेव्हापासून मग ती वाचनाची आवड निर्माण झाली. आणि साहित्यातले शब्द संग्रह करण्याची एक नैसर्गिक ताकद सुदैवानं मला दिली होती. आणि नंतर जेव्हा मी गावी पण आलो आणि वेगवेगळ्या लेखकांची जेव्हा पुस्तक वाचायला लागलो, मला सगळ्यात जास्त पुस्तक भावलेलं मी आजही सांगू शकतो की उपराकार लक्ष्मण माने यांचं उपरा हे पुस्तक. आत्ताच आपले मित्र प्रमोद गोरवसर यांच्या जे सत्यमेव ग्रंथालय आहे त्यामध्ये मला बघायला मिळालं. आणि समोर आलेलं पहिल्यांदा ते पुस्तक हातात घेतलं आणि त्या पुस्तकाच्या पाया पडलो मी. तर ते पुस्तक मला प्रचंड आवडलं. आणि त्यातला साळत जायचं नावाचा आम्हाला एक 9वीला धडा होता. आणि तो अतिशय ग्रामीण पद्धतीचं त्यांचं लेखन आहे. गाढवत चलत होती वड्याच्या काठाला, गाढवा संग ढासाढासा पाणी प्यालो, ही वाक्य. आई बिचारी रडत होती आणि बा हिरो झाला होता. कारण मुलगा शाळा शिकतोय म्हटल्यानंतर आई ला तो वडील मारत होते आणि त्यानं शाळा शिकली पाहिजे ही त्यांची प्रेरणा म्हणजे त्या कुटुंबाची. तर हे सगळं जे लेखन आहे तर हे पूर्ण टिपिकल ग्रामीण लेखन आहे. आणि ज्या समाजातनं किंवा ज्या वातावरणात त्याला त्याचं अगदी आरसा शब्दशः किंवा अक्षरशः वर्णन त्यांनी केलेलं आहे. तर ते पुस्तक पूर्ण वाचून मी अनेक वेळा काढलं. आणि ते म्हणजे मी म्हणू शकतो की ते माझे आदर्श आहेत या लेखनातले. आणि गावी आल्यानंतर मग हे सगळं जवळून पाहिलं मी. आणि नंतर सर्वसाधारण 12वीच्या दरम्यान असं वाटलं की आपण लिहायला पाहिजे. आणि एक देसाई सर नावाचे
विनायक देसाई सर आता आहेत, त्यांचे वडील देसाई सर म्हणून तांदूळवाडीला शिक्षक होते, पंडित नेहरू विद्यालय. तर ते मला म्हणायचे, एवढं बोलतोस तू तर लिही, तुझ्याकडे चांगली प्रतिभा आहे, तू लिही. मला बरीच वर्ष ते म्हणत होते, पण ते मी सुरुवातीला सिरियस घेतलं नव्हतं. पण मला ते लक्षात होतं की हे सर मला कायम सांगतायत लिही, तर मला एक दिवस लिहायचंय. मग बरेच असं होतं की लिहू नंतर असा आळस होतो. तर तसा तो आळस बरीच वर्ष होत राहिला, मे बी 3-4 वर्ष. आणि नंतर मात्र एक पकड घेतली की आता नाही, हा कालावधी असाच निघाला, तो वाहत जायचा, जाऊ द्यायचा नाही, लेखनाला सुरुवात करायची. कागद पेन घेऊन लिहायला लागलो आणि जे डोक्यात होतं ना, अगदी लहानपणीपासून, म्हणजे आळसून नावाचं माझं आजोळ आहे, तिथलं मामांच्यातला एकत्र कुटुंब पद्धती आणि आपण तिथले जगलेलं जे जीवन आहे, माझी त्यावेळची ग्रामीण भागातली पहिलीची शाळा, त्यानंतर दुष्काळाचे दिवस होते आणि बाकी काही फळे यायची नाहीत, पण ओढ्यात पाणी नसायचं, पण ओढ्याच्या काठाला जे करंजीचं झाड आहे त्या करंजीला करंज्या मात्र लागलेल्या असायच्या आणि त्या करंज्या कधी पाडायच्या कधी पडलेल्या असायच्या आणि त्या फोडायचो आणि ते भरून विकलं की मग कुठे 4 आणे 5 पैसे 10 पैसे मिळायचे. तर हे एक वेगळं जे जीवन अनुभवलं होतं ते सगळं कागदावर हळूहळू यायला लागलं आणि मग तिथनं एक एक अनुभव लेखन करत 27 वर्ष मी लिहित राहिलो. सलग 27 वर्ष लिहित राहिलो आणि डोक्यात एक असं होतं की हे साहित्य एक दिवस मला प्रकाशित करायचंय, पण ते योग्य वेळ आल्याशिवाय आणि चांगलं महाराष्ट्रातलं जे नामांकित प्रकाशन आहे ते मिळाल्याशिवाय पण प्रकाशित करायचं नाही, हा एक माझा मानस होता. आणि माझं सौभाग्य किती म्हणजे थोर आहे किंवा आळसूंच्या नाताचाच तो आशीर्वाद आहे असं मी मानतो. पहिलं पुस्तक मला असं वाटलं की मी प्रकाशित करेन तर मी शाळा 9वी-10वी शाळा शिकत असताना पॉप्युलर प्रकाशन, कॉन्टिनेंटल प्रकाशन, मनोरमा प्रकाशन, ग्रंथाली प्रकाशन ही सगळी नावं डोक्यात ठेवली होती आणि ही नामांकित प्रकाशनं पुण्या मुंबईत आहेत आणि आपलं यापैकी कुठल्या तरी प्रकाशनाकडं साहित्य प्रकाशित झालंच पाहिजे. कुठल्या लोकल प्रकाशनाकडे मी माझं साहित्य करणार नाही किंवा ते फार लोकांपर्यंत पोहोचू शकणार नाही असा एक माझा कयास होता. आणि मग 27 वर्ष लेखन झाल्यानंतर मला 4-1 वर्षापूर्वी असं वाटलं की मनोरमा नावाचं प्रकाशन जे ते प्रख्यातऱ्यांची पुस्तकं तिथं प्रकाशित, मी असा घडलो अशी जे म्हणजे प्रख्यातऱ्यांची पुस्तकं आहेत, तर या प्रकाशनाकडे माझं जर प्रकाशन पुस्तक झालं प्रकाशित तर माझ्यासाठी खूप सौभाग्य ठरेल. ते मी धाडस करून दादर मुंबईला त्याचा अगोदर दूरध्वनी क्रमांक मिळवला. 6:30-7:45ची वेळ होती संध्याकाळची आणि मी कॉल केला त्यावेळेला 5-5:30ला त्या ऑफिसमध्ये सगळे गेलेले होते आणि ज्या मेन प्रकाशिका आहेत फडके मॅडम, विद्या फडके असं त्यांचं नाव आहे, तर त्या सुदैवानं त्या कार्यालयात एकट्याच थांबलेल्या होत्या आणि त्यांनी माझा फोन रिसिव्ह केला आणि मी त्यांच्याशी बोललो की असं असं मी इस्लामपूर सांगलीवरून बोलतोय आणि मी ग्रामीण साहित्य थोडंसं लिहिलेलं आहे, अर्थात ते साहित्य आहे का, ग्रामीण कथा आहेत का आणि ते दर्जेदार आहे का नाही हेही मला माहित नाही, ते तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवू शकता, पण मला ते तुमच्याकडेच प्रकाशित करायची इच्छा आहे. तर त्या म्हणाल्या की ठीक आहे, तुम्ही एक काम करा, त्यातली 15 ते 20 पानं मी पत्ता सांगितलं त्यांनी, या पत्त्यावर आमच्या पाठवून द्या, जर आम्हाला ते दर्जेदार वाटलं तर मी तुम्हाला फोन करते, अन्यथा तुम्ही समजून जा की बाबा आपल्याला नाही संधी मिळाली, नक्की पाठवेन म्हणालो. मग मी 15 ते 20 पानं त्या माझ्या लेखनातली जी अधिक चांगली वाटली ते पाठवून दिली मनोरमा प्रकाशनच्या नावी आणि तब्बल 12-13 दिवस झाले ते मला फोन नव्हता आला. ते मी दुसरी जी शक्यता होती की तुम्ही समजून जावा, तर ते मी समजून गेलो की कदाचित आपलं त्यांनी आवेरलंय आणि ते काय मान्य झालेलं नाही त्यांना, कदाचित तेवढं दर्जा त्यांना ते वाटलं नाही म्हणून ते नाकारलं गेलेलं आहे असा समज केला मी आणि शांत राहिलो. शाळेत जाणं येणं माझं काम चालू होतं. 13व्या दिवशी मला फोन आला विद्या फडके मॅडमचा की तुमचं माफ करा, मी पुण्याला एका साहित्य संमेलनाच्या कामासाठी आणि पुस्तक प्रकाशनाच्या कामासाठी बिझी होते, अर्धा दिवस माझं तिथं वास्तव्य होतं, त्यामुळे मला तुम्हाला फोन नाही करता आला, पण मी बघितलेलं होतं पहिल्याच दिवशी तुमचं जेव्हा आलं तेव्हा साहित्य आणि ते खूप दर्जेदार आहे आणि आपण ते करतोय. तर त्यावेळेला झालेला आनंद म्हणजे मला तो शब्दात व्यक्त न करण्या इतका मोठा होता. मला अक्षरशः म्हणजे लॉटरी लागली 1000 कोटी रुपयाची वगैरे असं वाटलं आणि मी मला धन्यवाद मॅडम, पुढची प्रक्रिया काय करायची त्यांनी समजवली आणि माझे 45 कथा त्यांनी एका वेळेला प्रकाशित केल्या.
आणि ज्या कामेरी माझं गाव आहे आणि तिथल्या परिसराशी निगडीत होत्या त्या 45 कथा त्यांनी प्रकाशित केल्या आणि त्याचा प्रकाशन सोहळा दादर ईस्टला मुंबईला त्यांच्या जे कार्यालय होतं तिथं झाला. आणि त्यानंतर तो इस्लामपूरमध्ये आपण नामांकित जे काही साहित्यिक आहेत त्यांच्या हस्ते घेतला आणि त्या पुस्तकाला प्रचंड प्रेम मिळालं वाचकांचं, रसिकांचं. मी स्वतःला प्रचंड भाग्यवान समजतो. आणि त्यानंतर सतत लिहित गेलो. म्हणजे लॉकडाऊनच्या काळामध्ये जो लॉकडाऊनचा पिरियड लोकांनी सुट्या मिळाल्या किंवा घरी राहायला मिळालं असं आनंदात घालवलं, तो मला आजही आठवते. तो सगळा कालावधी मी लेखनात घालवला. एका दिवसात मी 3-3, 4-4, 5-5 कथा सलग सकाळी 7 वाजतापासून रात्री 12 पर्यंत लिहिलेलं. हे मी म्हणजे स्वतः लिहिलेलं आहे त्यामुळे मी सांगू शकतो. त्या लेखनामध्ये मला आनंद वाटायचा. आणि ज्यावेळी पण बाहेर सगळी सामसूम होती, सगळे कोविडला घाबरून म्हणजे आपण सगळेच होतो त्यामध्ये. तर खऱ्या अर्थानं तो पुनर्जन्मच आपल्याला मिळाला. आणि तो साहित्याचा आशीर्वाद पण आहे असं मी म्हणेन. त्या काळात मी एका खोलीत स्वतःला कोंडून घेऊन लेखन करत राहिलो. आणि कुसुंबा नावाचं दुसरं पहिलं पुस्तक 3 दगडांची चूल मनोरमा प्रकाशनकडूनच ते प्रकाशित झालं. आणि दुसरं पुस्तक कुसुंबा नावाचं जे ते सुद्धा 45 कथांचंच योगायोगाने आणि 177 पानांचं ते पुस्तक, ते सुद्धा मनोरमा प्रकाशननं प्रकाशित केलं. आणि सलग 2 पुस्तकं मनोरमा प्रकाशनकडून प्रकाशित करण्याचा बहुमान किंवा सौभाग्य मला लाभलं. तर मी आपल्या माध्यमातून मनोरमा प्रकाशनला सुद्धा खूप धन्यवाद देऊ इच्छितो. आणि आज ते कुसुंबा नावाचं जे दुसरं पुस्तक आहे जे माझ्या आजोळावर आधारित आहे, ते म्हणजे अक्षरशः तुफान चाललेलं आहे, धो चाललेलं आहे. अगदी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून मला बरेच फोन येतात की ते पुस्तक ग्रामीण भाषेतलं आहे आणि तुम्ही जे गुळबिंडीच्या झाडाचा भोवरा काढून खेळलेला आहे तर आणि तो चुंगायला लागला हा शब्द मी वापरलेला आहे. तर हे सगळं आम्ही जगलेलं आहे. पेन्सिलचे खेळ, छोटे छोटे पाटीवरची पेन्सिल त्याचे गदीत टाकून असे खेळलेलं खेळ होता. तर ते हॉन्टेल हे सगळे शब्द होते. ते मी सगळे आपल्या जे साठवणीतले किंवा ज्याला म्हणतो आपण की ठेवणीतले शब्द ते सगळे त्याच्यामध्ये आपल्या काळातले वापरलेले आहेत. आणि त्यामुळे ते वाचकांना म्हणजे लेखकाच्या ठिकाणी स्वतःला ठेवून वाचक वाचतात आणि त्यांना ते पुस्तक आपलं आहे का, मी ते जगलेलं आहे असं वाटतं. त्यामुळे ते आकर्षित करतात. असं ते थोडंसं लेखनाची आवड माझी वाढत गेली आणि आज सुद्धा लेखन चालू. अभिनय करत असताना दिग्दर्शन करण्याचा कधी योग आला? दिग्दर्शनाबद्दल मला तेव्हा आवड निर्माण झाली जेव्हा मी मगाशी बोललो की डॉक्युमेंटरीज आम्ही सांगलीत जेव्हा करायचो आणि प्रमोद प्रभुलकर सर यांचं खूप मोठं मार्गदर्शन आम्हाला लाभलं. तर सहाय्यक दिग्दर्शक म्हणून त्यांनी मला संधी दिली आणि त्यांच्यावर नुसता म्हणजे सहाय्यक दिग्दर्शक असण्याबरोबर कॅमेरा ऑपरेटर म्हणजे कॅमेरामन आणि सहाय्यक दिग्दर्शन अशी दुहेरी भूमिका माझ्याकडे त्यांनी दिली होती. आणि त्यावेळेला दिग्दर्शनातले बारकावे, सीन कसा लावावा, कॅमेरा कसा लावावा आणि तो कॅमेरा कसा वर्क करतो, त्याचं स्पीड काय असावं, पॅन होताना राईट टू लेफ्ट, लेफ्ट टू राईट पॅन होताना त्याचं स्पीड काय असावं आणि प्रॉपर एखाद्या दुसऱ्या आकर्षक वस्तूपासून तो म्हणजे फुलदाणी असेल किंवा वाहणारा झरा असेल किंवा एखादं फुल असेल त्याच्यावरून तो घेऊन वगैरे नंतर तो आर्टिस्टच्या चेहऱ्यावर फेसवर कसा आणावा आणि त्याचा क्लोजअप कितीपर्यंत टाईट क्लोज लागावा, हे सगळे बारकावे जे होते किंवा 2 शॉट 3 शॉट मग असे म्हणालो तसं किंवा लॉंग शॉट ज्यामध्ये सगळा मास्टर शॉट आपण घेतो ते कसे लावावे ह्याचे सगळे बारकावे मला त्यांच्याकडून मिळाले. डायलॉग डिलिव्हरी कशी करावी, मग दिग्दर्शन करता करता कॅमेरा मन म्हणून सुद्धा कसं करावं हे शिकलो. आणि त्यावर डायलॉग डिलिव्हरी कशी असावी, की फेक कशी असावी संवादाची आणि शब्दावर कुठल्या ट्रेस द्यावा आणि कुठला सॉफ्ट घ्यावा, हे सगळे संवादपैकीचे सुद्धा बारकावे मला तिथून मिळाले. आणि भरत जाधव असतील किंवा दिलीप प्रभावळकर असतील, वंदना गुप्तेताई असतील, अशा दिग्गजांबरोबर काम करण्याचा प्रमोद सरांना अनुभव आहे. आणि आज मी अभिमानाने सांगू शकतो की मला सुद्धा सरांच्यामुळे या सगळ्या लोकांच्यावर काम करायची संधी मिळाली. आणि दोन दिवस आम्ही वंदनाताई आणि आम्ही दिलीप प्रभावळकर साहेब, राहुल मेंदळेजी जे ज्येष्ठ कलाकार त्यांच्यासोबत आम्ही पालशेतमध्ये शूट केलं. मला सांगायला आवडेल तुम्हाला की काकस्पर्शी नावाचा चित्रपट हा आमचा चित्रपट झाल्यानंतर त्याच घरात शूट झाला. बरोबर. म्हणजे महेश मांजरेकरांनी ते जे घर घेतलं ते आम्ही आमच्या प्रमोद प्रभुलकर सरांनी 4 वर्ष अगोदर आम्ही ते तिथं शूट केलं होतं, सुंदर माझं घर. आणि त्यानंतर साऊथचे बरेच आर्टिस्ट तिथं आले, साऊथची एक फिल्म झाली तिथं. तर
अरविंद स्वामी जे आहेत बॉम्बे फिल्मचे हिरो, बॉम्बे चित्रपटाचे, तर त्यांनी तिथं महिनाभर राहून शूट केलं होतं. तर ते घर नंतर प्रकाश झोतात आलं, बऱ्याच चित्रपटांमध्ये ते वापरलं गेलं आणि त्याची सुरुवात मात्र आम्ही 20 दिवस तिथे असताना ती केली होती. तर या सरांच्या मार्गदर्शनात मला दिग्दर्शनाची आवड निर्माण झाली आणि मला एक संधी मिळाली. जतला मी प्राथमिक शिक्षक म्हणून रावळकुंडवाडीचं नावाचं बाउंड्रीवरचं गाव आहे, तिथं काम करत असताना आपल्या महाराष्ट्रामध्ये आराराबांनी निर्मल ग्राम योजना प्रभावीपणे राबवली होती, स्वच्छतेवर आधारित. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या कार्यावर प्रकाश झोत टाकून त्यांच्या कार्याला सर्वसामान्य अगदी लोकांपर्यंत पोहोचून, गावागावापर्यंत पोहोचून सगळी गावं अख्खा महाराष्ट्र स्वच्छ करण्याची योजना होती, निर्मल ग्राम योजना. आणि ती योजना जत तालुक्यात आम्ही राबवली. म्हणजे माझ्या शाळेपासून काम करत असताना ते गाव निर्मल ग्राम झालं आणि 25 लाखाचं पहिलं महाराष्ट्रात गाव आणि याचं बहुमान त्या गावाला मिळालं. आणि त्यावेळेला मला असं वाटलं होतं की याच्यावरती आधारित आपण एक डॉक्युमेंटरी करू शकतो. तर सरांनी मार्गदर्शन दिल्यामुळे मी निर्मल माझं गाव नावाचा महाराष्ट्रातला पहिला प्रोजेक्ट, जी डॉक्युमेंटरी होती, मला वाटतं 35 मिनिटाची डॉक्युमेंटरी होती. जत मधले काही डॉक्टर्स आणि काही पत्रकार यांना घेऊन ती बनवली आपण आणि ती महाराष्ट्रावर एवढी तुफान चालली की महाराष्ट्रातले जवळजवळ 10 ते 15 जिल्हे निर्मलग्राम होण्यासाठी त्या डॉक्युमेंटरीने मदत केली. आणि जत तालुक्यामध्ये अरुणा इटाई नावाच्या व्हिडिओ होत्या, त्यांनी वाहून घेतलं होतं त्या कामाला आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते काम केलं आणि ती डॉक्युमेंटरी. आणि नंतर अनिल राजे डफळे जे जतचे राजे आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली ती पण 20-25 मिनिटाची डॉक्युमेंटरी. यल्लमा देवीची खूप मोठी यात्रा भरली आणि भक्तजन कर्नाटकात आणि महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आहेत. तर मला अशी कल्पना आली की त्या देवीचं महात्म्य लोकांपर्यंत पोहोचवणारी एखादी काहीतरी डॉक्युमेंटरी तयार करा आणि ती एक डॉक्युमेंटरी केली. आणि ते दोन्ही पण अक्षरशः म्हणजे त्याला खूप प्रेम मिळालं, ते पण खूप तुफान चाललं, अगदी धोधो चालल्या दोन्ही सीडी. 5,000 सीडी मी महिमा यल्लमा देवीच्या त्या काळात वितरित केल्या होत्या. आणि महाराष्ट्रभर निर्मल माझं गाव जो डॉक्युमेंटरी केली होती त्या तर महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात गेले. अशा पद्धतीने दिग्दर्शनाच्या माध्यमातून ते पहिलं दिग्दर्शनाचं काम या 2 डॉक्युमेंटरीच्या माध्यमातून झालं. हे सगळे छंद जोपासत असताना तुम्हाला आदर्श शिक्षक पुरस्कार पण मिळाला, त्याबद्दल पण थोडंसं सांगा. असं आहे की आपण काम करत असताना जर पाठीवर शाबासकीची थाप पडली तर पुढचं काम करण्यासाठी 10 हत्तींचं बळ मिळतं असं म्हणतात. 2016ला मला 2015ला ऍक्च्युली माझी एक इच्छा होती की आदरणीय जयंतराव पाटील साहेब आपल्या भागाचे सगळ्यात मोठी व्यक्ती नेते आहेत आणि मी नेहमी त्यांना बघायचो. त्यावेळेला असं वाटायचं की या माणसाच्या हस्ते मला एक फुल तरी मिळावं कधीतरी. मनात एक सुप्त इच्छा खूप वर्ष होती आणि तो योग येईल का नाही असं मला वाटायचं. ज्यावेळेला 2015ला तालुका पुरस्कार मिळाला त्यावेळेला सहकुटुंब मला साहेबांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारण्याचं भाग्य राजाराम बापू नाट्यगृह इस्लामपूर या ठिकाणी मिळालं. आणि त्याच्या सलग दुसऱ्या वर्षी भावे नाट्य मंदिर सांगली या ठिकाणी सांगली जिल्हा परिषदेचा जिल्हा आदर्श पुरस्कार मला मिळाला आणि तोही आदरणीय जयंत पाटील साहेबांच्या हस्ते मिळाला. तर त्यावेळेला मला 15 ते 16 मिनिटं बोलण्याचं भाग्य मिळालं त्यांच्या समोर. आणि आयुष्याची एक फुल मिळण्याची इच्छा होती ती सलग 2 पुरस्कार मिळून म्हणजे पूर्ण झाली. तर मी स्वतःला प्रचंड भाग्यवान समजतो की आवडत्या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार मिळाला आणि तो जिल्हा पुरस्कार मिळाला आणि जिल्हा परिषदेने दखल घेतली. आणि आपण काय पुरस्कारासाठी वगैरे काम करत नाही, निश्चितपणे आपलं काम चालू असतं. मात्र जिल्हा परिषदेने आणि पंचायत समिती वाळवा यांनी दखल घेतली आणि आपल्याला पाठीवर थाप टाकली. त्यानंतर अविरतपणे आपलं काम विद्यार्थ्यांमध्ये आणि कलेच्या माध्यमातून चालूच आहे. तुमच्या या कलेचा विद्यार्थ्यांना कसा नेमका उपयोग होतो ते तुम्ही विद्यार्थ्यांच्याकडून करून घेता का? अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप मला आवडला प्रश्न. माझ्या सगळ्या प्रवासामध्ये या प्रश्नाला मी सर्वात जास्त महत्व देतो आणि माझ्या हृदयातला तो प्रश्न आहे असं मी म्हणेन. साहेब, माझं नेहमी एक स्वभाव आणि माझा नेहमी प्रयत्न राहिला की माझी कला ही माझ्यापर्यंतच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांसाठी त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल या दृष्टीने मी प्रयत्न करत राहिलो. आणि विद्यार्थ्यांच्या अंगी जे सुप्त गुण आहेत, माझं प्रांजळ मत आहे की विद्यार्थ्यांमध्ये बरेच गुण लपलेले असतात. बरोबर. त्याला प्रेरणा देणं, त्यांना ओळखणं आणि त्यांना संधी देणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट ठरते त्यांच्या जडणघडणीमध्ये. तर आम्हाला DED ला असताना शिक्षण म्हणजे काय तर त्याची व्याख्या यायची. तर
विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण. हे आम्ही DED ला शिकलेलो आहे 30 वर्षापूर्वी. तर नेमका सर्वांगीण विकास म्हणजे काय? तर माझ्या दृष्टीने सर्वांगीण विकास म्हणजे विद्यार्थी अष्टपैलू झाला पाहिजे. सगळ्या गोष्टीत तो पारंगत झाला पाहिजे. सगळ्यातलं फार नाही पण थोडं थोडं तरी त्याला आलं पाहिजे, बेसिक तरी त्याला कळलं पाहिजे. आणि या दृष्टीने विद्यार्थी शिक्षित झाला, अष्टपैलू त्याचं व्यक्तिमत्व घडलं की आपोआपच त्याचं शिक्षण झालं. आणि तेव्हा ती व्याख्या खऱ्या अर्थाने पूर्ण झाली असं मला वाटेल. आणि मी केलेलं कामाचं समाधान मला लाभलं असं तेव्हा वाटेल जेव्हा विद्यार्थी अष्टपैलू किंवा सर्वांगीण त्यांना आवड नेमकी काय आहे हे पहिला प्रश्न मी वर्गात विचारतो की तुम्हाला नेमकं काय बनायचंय. एखादा वर्ग माझ्या ताब्यात आल्यानंतर मी त्याला पहिल्यांदाच प्रत्येकाला म्हणजे वैयक्तिकरित्या उभा करून विचारतो तुझी इच्छा काय आहे, तुला भविष्यात काय व्हायचंय. प्रत्येकाची इच्छा ती मी लिहून घेतो. आणि मग बरेच विद्यार्थी खरं बोलतात नेहमी, कधी खोटं बोलत नाही. म्हणजे ते अगदी प्रांजळपणे आणि देवाचं रूप विद्यार्थी असतात. आपण त्यांना परमेश्वर मानतो. तर ते कोणी म्हणतं की मला पोलीस व्हायचंय, कोणी म्हणतं मला डॉक्टर व्हायचंय, इंजिनियर व्हायचंय. काही विद्यार्थी मात्र म्हणतात की मला गायक व्हायचंय, मला अभिनेता व्हायचंय, ठीक आहे, मला लेखक व्हायचंय. कोणी असं म्हणत नाही. कोणतरी उठला आणि उगाच मला असं व्हायचं असं कधीच म्हणत नसतो. त्याला मनापासून आत्म्यापासून ते वाटत असतं, त्याच्यामध्ये ते असतं. आणि त्याची सुप्तीच्या ओरडून ओरडून त्याला सांगत असते की तुला गायक व्हायचंय, तुला कवी व्हायचंय, तुला लेखक व्हायचं. तेव्हा त्याच्या मुखातनं बाहेर पडतं. आणि असे जे सांगतात तेव्हा मला विशेष आनंद होतो. आणि मग मी त्या दृष्टीने त्यांना गाईड करण्याचा प्रयत्न करतो. तर विद्यार्थ्यांना आजपर्यंत तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की मी 27 वर्ष सेवेमध्ये काम करत असताना अनेक विद्यार्थी डॉक्टर झालेत, इंजिनियर झालेले आहेत, काही फौजमध्ये लष्करामध्ये काम करत आहेत, सैनिक बनलेले आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात सगळे आहेत. आपापल्या ठिकाणी काही राजकीय नेते सुद्धा झालेले आहेत त्यांच्या आवडीप्रमाणे. हे करत असताना माझे 3 ते 4 विद्यार्थी चांगल्या दर्जाचे कलाकार गायक झालेले आहेत. तर सुरेश मोठे नावाचं कंठी नावाचं गाव आहे. तिथला एक विद्यार्थी त्याला लहानपणीपासून गायनाची खूप आवड होती. तर तो म्हणाला की सर मला गायक व्हायचंय आणि गाणी म्हणायची इच्छा आहे. तर त्याला त्या दृष्टीनं म्हणलं तुला संधी देईन मी. वारंवार संधी देत राहिलो. त्यातले बारकावे सारेगम पदनिसा जे सप्तसूर आहेत त्याचं थोडी माहिती देत गेलो आणि त्याला संधी देत गेलो. आज तो महाराष्ट्रामध्ये धनगरी ओव्या हा जो प्रकार आहे आणि जे लोकसंगीत आहे त्या लोकसंगीतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्याचं खूप मोठं नाव आहे आणि त्याचं खूप चांगल्या पद्धतीने तो गायन करतो. अभिनयामध्ये गेल्या 27 वर्षात ज्या ज्या शाळेमध्ये मी काम करत राहिलो तिथले वार्षिक स्नेहसंमेलन हे खूप सुंदर होतात. म्हणजे तो आवडीचा आपल्या भाग असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संधी दिली जाते आणि विद्यार्थी खूप आवडीने त्याच्यामध्ये भाग घेतात आणि त्यांच्यातल्या ज्या सुप्त कला आहेत त्या बाहेर करतात आणि सगळ्या गावाला म्हणजे एक चांगला आपले त्यांच्यातले सुप्त गुण पाहायला मिळतात आणि त्यांच्यातल्या कला सुद्धा विकसित होतात. असे ज्यांना लेखनाची आवड आहे त्यांना लेखनातले बारकावे सांगून शब्दसंग्रह कसा वाढवावा किंवा आपल्या निबंध लेखन किंवा लघु निबंध लेखन हा माझ्या आवडीचा भाग राहिला. स्वतःच्या कल्पना कशा विकसित कराव्या आणि त्या नुसत्याच वाक्य स्वरूपात किंवा संवाद स्वरूपात किंवा आशय स्वरूपात न मांडता त्याला अधिक दर्जेदार कसं बनवता येईल किंवा एखादा दागिना कसा घडणावळ झाल्यानंतर तो सुंदर वाटतो आहे की नाही, तर ते अलंकारिक शब्दामध्ये कसं मांडता येईल ते कौशल्य त्यांना देण्याचा प्रयत्न करतो. तशा पद्धतीने मांडण्याची जी रीत आहे किंवा जी ठेवण आहे ती त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि मग मला खूप आनंद होतो की आज माझे अनेक विद्यार्थी आहेत जे गायनामध्ये आज माझी आता जी शाळा आहे जिल्हा परिषद शाळा तुळजापूर तिथले 9 ते 10 विद्यार्थी आज गायक झालेले आहेत, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी. आणि ते त्यांच्या आवाजात मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा अशी गाणी आहेत किंवा जे काही शास्त्रीय संगीताची गाणी सुद्धा आहेत, मराठी लोकगीतं आहेत. तर ही लीलया म्हणतात आणि गोड म्हणतात आणि ते करावके वगैरे म्हणतात. तर त्यांच्यातली आवड बाहेर पडल्यामुळे त्यांना आणि त्यांच्यातली आवड जी आहे ते जाणणारा एक शिक्षक म्हणा किंवा लाभल्या म्हणजे जवळ आल्यामुळे त्यांना सुद्धा छान वाटतं आणि ते व्यक्त होतात मग विद्यार्थी. आणि चालू आहे हा प्रवास असा. इथे येऊन कसं वाटलं ते सांग. कर्तृत्व मंच हे जे तुमचं व्यासपीठ आहे तर
या व्यासपीठाचं पहिल्यांदा तर मी खरोखर मनपूर्वक अभिनंदन करेन आणि तुम्हाला खूप खूप धन्यवाद देईन की तुम्ही एक सामाजिक बांधिलकी जपून समाजामध्ये खूप आदर्श असं काम करत आहात. त्याबद्दल मनपूर्वक तुम्हाला खरोखर माझ्यातर्फे वैयक्तिक धन्यवाद आणि आमच्या सगळ्या शिक्षक वृंदाने जे कलावृंद आहे, कलाकार आहेत, त्या सगळ्यांच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो आणि पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. कसं आहे ना, जीवनामध्ये आपापल्या क्षेत्रात आपलं घर, आपलं काम आणि आपले जे मर्यादित क्षेत्र आहे एवढं काम करणारे 99% लोक असतात, म्हणजे सगळेच असतात. पण मी समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे ही अंतर्गत उर्मी आतून आल्याशिवाय हे कार्य घडत नाही, म्हणजे तुम्ही करत आहात. आणि त्यामुळं या तुमच्या मंचाच्या माध्यमातून तुम्ही जे उठावदार कार्य करत आहात, जे सामाजिक कार्य करत आहात, खरोखर त्याची जी ज्योत तुमच्या हृदयामध्ये तेवत आहे किंवा ती जी जन्माला आलेली आहे आणि ती तुम्ही वाढवत आहात, तर मी निश्चितपणे म्हणेन की तुमच्या या रोपाचा वटवृक्ष व्हावा आणि समाजामध्ये तुम्ही जे कार्य करत आहात त्यामधून असंख्य मोठमोठी कामं तुमच्या हातून घडावीत आणि ते घडणार आहेत याची मला खात्री आहे. ती घडावीत यासाठी आमच्यातर्फे मनपूर्वक शुभेच्छा. आणि तुम्ही खरोखर जे सामाजिक काम करत आहात त्याचा उपयोग समाजातल्या असंख्य घटकांना होणार आहे आणि त्यामुळं त्याचं पुण्य तुम्हाला निश्चितपणे लाभणार आहे आणि तुम्हाला जे आंतरिक समाधान लाभेल ही तुमच्या कामाची पावती खऱ्या अर्थानं असणार आहे. तर त्यासाठी तुमचं खरखर खूप मनापासून धन्यवाद आणि अभिनंदन. पाटील सर, तुम्ही ज्ञानदानाच्या कामाबरोबरच अभिनय, गायन, लेखन एवढे बरेच छंद जोपासत आहात. मला खात्री आहे की तुमचं अष्टपैलू व्यक्तिमत्व विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तुमच्या हातून चांगले विद्यार्थी, भविष्यातील या भारताचे चांगले नागरिक घडतील यात कुठलीही शंका नाही. आपण इथं आलात त्यावर आपलं मनपूर्वक आभार.